हॅलो गाईज, वन्स अगेन वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण जाणार आहोत झूला, जे की आहे भायखळामध्ये. सो लेट्स गो. सो गाईज, हा आमचा अचानक ठरलेला प्लॅन होता, म्हणून मग आम्ही दुपारी निघालेलो आणि आम्ही 1:16ची CST ट्रेन पकडली. आणि मग तो होता संडे, सो खूप गर्दी होती. सो आम्हाला स्टँडिंगने जावं लागलं. आणि यू कॅन सी की किती गर्दी आहे. सो मग आम्ही फायनली पोचलो जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय. सो आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. त्याच्या आधी तुम्हाला बाहेर तिकीट्स काढावे लागतील. ते समथिंग 50 to 100 रुपीज काहीतरी कॉस्ट आहे पर पर्सन. चिल्ड्रनचे वेगळे आहेत आणि अडल्ट्सचे वेगळे आहेत. आणि आतमध्ये आल्यावरच तुम्हाला समोर हे दिसेल, आणि हे ब्रिटिश काळातलं स्टॅच्यू आहे. सो यू कॅन सी देअर कॉस्ट्यूम जे आहे ते तसं आहे. नंतर तुम्ही लेफ्ट साईडला असं बघू शकता की ग्रीन कलरचं केज आहे आणि त्याच्यामध्ये छान अशी तोफ ठेवलेली आहे. वाव यार गाईज, इट्स सो ऑसम. सगळे ते फोटो काढतात, हिस्टॉरिक. सो गाईज, सर्वात प्रथम आम्ही बघायला आलेलो आहोत भालू, जो की आम्हाला इकडे कुठेच दिसत नाही आहे. ओ माय गॉड, फायनली दिसलेला आहे. एकदम कोपऱ्यात, एकदम तिकडे तुम्ही बघू शकता ब्लॅक कलरमध्ये जो दिसतोय तो भालू आहे. आणि तिकडे खूप गर्दी आहे. सो आपण बघूयात की जर तिकडे जाऊन बघायला भेटलं तर आपल्याला खूप छान जवळून असं बघायला भेटेल. सो लेट्स गो देअर. इथे काहीच गर्दी नाही आहे, कारण इथून दिसतच नाही आहे. तिकडे खूप सारी गर्दी आहे. सो लेट्स गो. आणि जर आपल्याला बघायला भेटलं तर बघूयात इथनं एवढ्या गर्दीतून. वो गाईज, तुम्ही बघू शकता इथून तुम्हाला भालू दिसेल. आय डोंट नो हा भालू कुठल्या अँगलने दिसतो आहे व्हॉट्स एव्हर. फक्त त्याचे केसच दिसत आहेत बस, बाकी काहीच नाही दिसत आहे. त्याचं तोंड नाही, फक्त त्याचं जे फर आहे, केस आहे, तेवढंच दिसतं आहे. बट स्टिल बघायला तर भेटलं. गाईज, द नेक्स्ट ॲनिमल इज द टायगर. आणि आता आपण आलेलो आहोत वाघाच्या टेरिटरीमध्ये. तर बघूया तिथे आपल्याला वाघ दिसतो आहे का. गर्दी आहे. सो गाईज, मला तर वाघ दिसलेला आहे. आय जस्ट झूम अँड शो यू. हा बघा, इकडे मस्त असं बसलेलं आहे छानपैकी. इफ यू कॅन सी. तिथे तुम्ही बघू शकता इकडे आहेत खूप सारे रेनडिअर्स. एकदम असे काय बोलतात, एकत्र असे मुळक्यात आहेत. इथे आहेत सांबर, तुम्ही बघू शकता. हे पण एक स्पॉटेड डिअर, यू कॅन सी. आणि आता आम्ही आलेलो आहोत हायना बघायला. आणि तुम्ही बघू शकता इकडे एक हायना आहे. फायनली खूप वेळ आम्ही इथे थांबलेलो तिला बघायला. आणि आता आम्हाला कुठे एक दिसले आणि ते 3 आहेत, फक्त एकच दिसते. आणि इथे फायनली दुसरी दिसलेली आहे. तुम्ही बघू शकता तिथे तिने थोडंसं हालचाल करून पण दाखवली. सो शी इज अ लाईव्ह. नाव इट इज चित्ता झोन. आणि तुम्ही बघू शकता तिकडचं चित्ता ह्यांनी मस्तपैकी वॉक वगैरे करून दाखवलं आहे. सो थोडंसं वर्थ इथं वाटतं. आणि इकडे तर एक आडवाच पडलेला आहे, त्याला काय फरकच नाही पडत आहे. आता आम्ही आलेलो आहोत वॉटर झोन. आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे ॲलिगेटर आहेत, 2 ॲलिगेटर आहेत. आणि हे प्रॉपर दिसतात आम्हाला. आता आम्ही चाललेलो आहोत बर्ड सेक्शनमध्ये बर्ड्स बघायला. आणि इकडे तुम्ही बघू शकता इथे थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे अबाउट बर्ड्स. अँड डू यू नो असं विचारलेलं आहे. एंटर केल्यावर तर भारी वाटते. आणि समोरच तुम्ही इथे एक बर्ड बघू शकता, एकदम स्टॅच्यूमध्ये बसलेला आहे. त्याची काहीच हालचाल नाही आहे. तो मला फेक वाटलेला, बट ही इज रिअल. आतमध्ये आल्यावर इकडे एवढे सारे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. यू कॅन सी फ्लेमिंगो. परत मला तर त्यांची नावं पण नाही आठवतात. एवढे वेगळे बर्ड्स आहेत. छोटे छोटे आहेत, मोठे आहेत, मीडियम साईज आहेत. आणि हे ब्लॅक अँड व्हाईटवाले तिथं 2 आहेत. बाकी तर एक असे बर्ड्स आहेत. इफ यू नो द नेम्स प्लीज कमेंट इन द कमेंट सेक्शन गाईज. नंतर गाईज तुम्ही इथे बघू शकता, एकदम तुम्ही असं बुक्समध्ये वाचलं असेल ना फ्लॉक ऑफ बर्ड्स, तर ते तुम्ही इथे बघू शकता की सगळे असे एकत्र कसे छान असे बसलेले आहेत. मोस्टली सगळीकडे पॅरोट्स आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. बघू शकता की त्यांचं फेस आणि त्यांचे बॉडी वेगळं आहे. दे आर लुकिंग सो प्रिटी. ऑरेंज आणि येलो कलरमध्ये त्यांचा फेस आहे आणि त्यांचं बॉडी जी आहे ती ब्लॅकमध्ये. दे आर लुकिंग सो ब्युटिफुल. ची बॉडी ब्लॅक आहे, काहींची बॉडी व्हाईट आहे आणि काहींची मिक्स आहे, ब्लॅक अँड व्हाईट. इथे हे ग्रीनवाले पॅरेट्स आहेत, ते पण मोजून 4 आहेत. ते पण तेवढ्या कोपऱ्याला बसलेत. सो हे बघा इकडे. इकडे तुम्ही बघू शकता हा पॅरेट मस्तपैकी खातोय काहीतरी. म्हणजे मी फर्स्ट टाईम असं बघते, छान वाटते मला खूप. इकडे पण एक हा बर्ड आहे, तो एकदम जवळ बसला. त्यामुळे त्याची चोच बघा किती वेगळी. आणि हा रेअर काइंड ऑफ बर्ड आहे, बिकॉज मी पण फर्स्ट टाईम बघते. आणि त्याचं नाव आहे मलाबार पिंड हॉर्नबिल.
तुम्ही बघू शकता, ह्याला एकदम जवळून बघायला भेटते. सो गाईज, हे होतं बर्ड्स पॅराडाईज, पक्ष्यांचे नंदनवन, जे आपण बघून आलेलो आहोत. मी तुझ्या व्हिडिओमध्ये असं बघत होतो पहिले, तू असं बोलू असं केलं. तर गाईज, आमचं झू असं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही एक्झिट करतोय. ओ हाय गाईस. सो गाईज, झूमधून बाहेर आल्यावरच तुम्हाला समोर हे असं छान म्युझियम दिसेल, जे की आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय. तर इकडे पण तुम्हाला आतमध्ये एंट्री करायला तुम्हाला इकडे एंट्री फीज भराव्या लागतील, जे की आहे 20 रुपीज, आणि स्कूल स्टुडंट्स असेल तर 10 रुपीज. सो असं तुम्हाला इकडून तिकीट काढावं लागेल. हे बघा, इकडे असं लावलेलं आहे. गाईज, हे आहे आमचं तिकीट. गाईज, म्युझियम अशी प्लेस आहे ना की जिथे जायला मी एका पायावर तयार असते. आय रिअली लाईक गोईंग टू म्युझियम्स. आणि तुम्ही इकडे बघू शकतात की इकडे जुन्या काळातल्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्याची इन्फॉर्मेशन पण तिथे लिहून ठेवलेली आहे. सो तुम्ही बघू शकतात की इथे हे स्टॅम्प्स आहेत, इथे स्टोन्स आहेत, आणि हे आहेत बॅम्बू बॅगोज. सो आणि ॲक्च्युली ते काचामुळे ना, रिफ्लेक्शनमुळे तुम्हाला कदाचित व्यवस्थित गोष्टी दिसणार नाही. आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे ही असं ठेवलेलं आहे सगळं व्यवस्थित असं, आणि तिथे लिहिलेलं आहे की ते काय आहे, कशाचं बनवलेलं आहे. इकडे आहे हॉर्न्स, शिंग प्राण्यांची, पण इथे त्या प्राण्यांचे स्टॅच्यूज आहेत. सो गाईज, एवढं फिरून भूक लागलेली. सो आता मी मागवलेला आहे मसाला डोसा आणि मेंदू वडे. सो नाव लेट्स हॅव इट. सो असा होता आमचा दिवस. आज पूर्ण दिवस आम्ही झू एक्सप्लोअर केला. अँड आय होप यू लाईक द व्हिडिओ. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मीट यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.